उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आज 28 फेब्रुवारी रोजी 1 महिना पूर्ण होतोय। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गुजुबावी गावातील ग्रामस्थांकडून गाव बंद ठेवण्यात येत आहे। 28 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईवरून बारामतीला येत असताना बारामतीच्या विमानतळावरती त्यांच्या विमानाचा अपघात झाला। 8:46 हा अपघात झाला आणि यामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला। त्यांच्यासह अनेक 4 जणांचा देखील यामध्ये विमान अपघातामध्ये मृत्यू झाला। मी आता त्याच ठिकाणी आहे जिथे अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला आणि हे संपूर्ण आहेत हे गुजबावीतील ग्रामस्थ आहेत, या ठिकाणी एकवटलेले आहेत। जिथे अपघात झाला तिथे आता दादांचा फोटो ठेवून तिथे फुलं अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत। 28 जानेवारीला दादांचं अपघाती निधन झालं, त्याचं शोकसभा म्हणून आम्ही इथं गावातून श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित राहिलो आहे। पूर्ण गाव पूर्ण बंद आहे 28 तारखेला आज त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी सगळे इथं जमलेलो आहोत। रोहित दादाला पाठिंबा देण्यासाठी आज बरोबर 1 महिन्यापूर्वी त्या साधारणतः 8:46च्या दरम्यान या ठिकाणी दादांचं अपघाती आणि दुर्दैवी असं निधन झालं। त्यानिमित्तानं सर्व ग्रामस्थांनी गुजबावी बंदची हाक दिलेली आहे आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी सर्व ग्रामस्थ उपस्थित राहून दादांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत। कधीही न भरून येणारी अशी मोठी हानी बारामतीची, महाराष्ट्राची, तुमची, आमची सर्वांची झालेली आहे। दादांच्या मृत्यूबद्दल जे शंका कुशंका निर्माण होत आहेत, तर आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं पारदर्शी तपास होऊन जनतेसमोर यावा हीच आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं अपेक्षा आहे। भावपूर्ण अशी जड अंतःकरणानं तमाम गुजबावीकरांच्या वतीने दादांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली। जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती।